तुम्ही आजपर्यंत हजारो मंदिरं पाहिली असतील, परंतु असं मंदिर पाहिलंय का जे पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडतो, हे मंदिरामध्ये झाड आहे की झाडामध्ये मंदिर? झाडाच्या बुंद्यामध्ये असलेलं जगातील एकमेव मंदिर आहे हे. कुठे आहे हे मंदिर? तर मित्रांनो, आता आपण आलोय अद्भुत, अविश्वसनीय आणि अनाकलनीय मंदिर पाहायला. पूर्ण भारतवर्षामध्ये असलेलं एकमेव अगस्ती ऋषींचं मंदिर या ठिकाणी आहे. आणि हे अद्भुत का आहे तर तुम्ही समोर बघताय, हे मंदिर नसून पूर्ण वटवृक्षामध्ये सामावलेलं मंदिर आहे. हे वास्तविक आपण पाहिलं तर या ठिकाणी हे जुनं मंदिर जे आहे, हेमाडपंथी प्रकारचं हे जुनं मंदिर होतं, पूर्ण दगडामध्ये बांधलेलं. आणि त्याच्यावरती पिंपळाचा एक छोटासा वृक्ष उगवला आणि त्या छोट्या वृक्षाचा हा विशाल काय वटवृक्ष झालेला तुम्ही पाहताय. त्याच्या फांद्या आणि बुंदा जर पाहिला तर आपल्याला त्याची जाणीव होते की हा वटवृक्ष किती विशाल आहे. तुम्ही या बाजूने जर बघितलं, त्याच्या मुळ्या पूर्णपणे अशा व्यापलेल्या आहेत आणि या ठिकाणी मंदिर या ठिकाणी नाहीसं झालेलं आहे. हे तुम्ही बघताय की मंदिराच्या विटा ज्या आहेत, ह्या विटाही या पूर्णपणे या वटवृक्षामध्ये समावलेल्या आहेत. हे बघा, ह्या विटा आहेत त्या. आणि याच्या या बाजूने जरी बघितलं आपण, असं एकदम त्याचा आकार, वेगळा आकार तयार झालेला आहे. आजपर्यंत हजारो मंदिरं तुम्ही बघितली असतील, परंतु असा पूर्ण वृक्षाने व्यापलेलं एकमेव मंदिर आहे. तर हे अद्भुत मंदिर जर तुम्हाला बघायचं असेल तर सांगली जिल्ह्यामधील खानापूर तालुक्याच्या जवळ अगस्तीनगर गाव आहे आणि तिथून येणारी, तामखडीच्या जवळून येणारी वाट अडसरवाडी गावाच्या जवळ येते आणि त्याच ठिकाणी हे मंदिर आहे. अगस्ती ऋषींचं असं अद्भुत मंदिर जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या मंदिराची ही चौकट दिसते. तर ही जी चौकट आहे, हेमाडपंथी प्रकारच्या मंदिराची चौकट आहे. ही जुन्या मंदिराची जे वास्तविक बांधण्यात आले होतं त्याची चौकट आहे. आणि याच्या बाजूनेच जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे बघा, ह्या वटवृक्षाच्या मुळ्याने तयार झालेली नैसर्गिक पद्धतीची चौकट किती अद्भुत आणि अनाकलनीय आहे. आपण करतो म्हटलं तरी अशा प्रकारचं करू शकत नाही. आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अगस्ती ऋषींचं मंदिर दिसेल, तीर्थस्थान दिसेल. तर चला ते बघूया आपण. अगस्ती ऋषींना नमन करून आपण आतमध्ये मंदिर बघतोय. हे मंदिर जे आहे, हेमाडपंथी प्रकारचं मंदिर आहे. वरून एवढा विशाल काय वटवृक्ष व्यापलेला असताना सुद्धा आतमध्ये मंदिर जसंच्या तसं आहे. त्यातील कोणताही भाग आत आलेला नाही. एकदम शाबूत या ठिकाणी मंदिर आहे. आणि हा विशालकाय आणि अद्भुत मंदिर जर तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या. हे मंदिर म्हणजे खूप अद्भुत आहे. अगस्ती ऋषींचं जगातील दुसरं मंदिर आहे. एक अकोलेमध्ये अगस्ती ऋषींचा आश्रम आहे आणि दुसरं एक मंदिर म्हणजे आपल्या खानापूर तालुक्यात असलेलं. आणि हे मंदिर विशेष काय आहे हे या ठिकाणी बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल. एकमेव मंदिर आहे जगातील की जे पूर्णपणे झाडामध्ये लपलेलं आहे. वास्तविक इथे पाहिल्यानंतर मला प्रश्न पडतो की हे मंदिरामध्ये झाड आहे की झाडामध्ये मंदिर? जर मंदिर बघितल्यानंतर तुमची ही नक्की इच्छा झाली असेल, हे मंदिर कुठे आहे पाहिजे. मंदिर आहे आपल्याच सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये. खानापूर पासून 3 किलोमीटर अंतरावर तामखडी हा स्टॉप लागतो. हा स्टॉप म्हणजे विजापूर हायवे जो आहे, विट्याला जाताना लागणारा पहिला स्टॉप. इथून आपण डाव्या हाताला वळलं तर रस्ता जातो अडसरवाडी, पोसेवाडी या ठिकाणी. आणि समोर 1 किलोमीटर आल्यानंतर आपण जायचं अडसरवाडीच्या दिशेने. आणि समोर आल्यानंतर हा फाटाला, आणि या फाट्यावरून आत आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अगस्ती ऋषींचं अद्भुत मंदिर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हीही या मंदिराला भेट दिली असेल तर कमेंटमध्ये नक्की